एक कॅच घ्यायला उडी मारली आणि मैदानात ॲम्ब्युलन्स आली. नेमकं काय झालं होतं? IPL 2026मध्ये दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पंजाब किंग्स सामना चालू होता. सगळं नॉर्मल होतं. तेवढ्यात बॅट्समनने एक उंच शॉट मारला. लुंगी एनगिडी त्या बॉलच्या मागे धावत होता, डोळे फक्त बॉलवर. पण अचानक बॅलन्स गेला आणि तो जोरात मागे पडला, थेट डोक्याच्या मागे. तो पडल्यावर हल्लाच नाही. संपूर्ण स्टेडियम शांत. प्लेयर्स पण घाबरले. मेडिकल टीम लगेच मैदानावर धावली. काही मिनिटात मैदानातच ॲम्ब्युलन्स आली. त्याला स्ट्रेचरवर टाकून थेट हॉस्पिटलला नेलं. काही वेळासाठी सामना थांबवण्यात आला आणि सगळे फक्त एकच प्रार्थना करत होते, तो ठीक असावा. अपघातानंतर वेळ वाया जाऊ नये म्हणून दिल्ली पोलिसांनी लगेच ग्रीन कॉरिडॉर तयार केला. रस्त्यावरचा सगळं ट्रॅफिक क्लिअर करून ॲम्ब्युलन्सला एकदम मोकळा रस्ता देण्यात आला आणि फक्त 11 मिनिटात त्याला हॉस्पिटलमध्ये पोहोचवलं. आणि डॉक्टर्सनी सांगितलं त्याला डोक्याला आणि मानेत इजा झाली होती, पण सुदैवाने तो आता बरा आहे आणि त्याला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला आहे. ज्या क्षणी सगळ्यांना वाटलं सगळं संपलं, त्याच खेळाडूने नंतर सांगितलं, मी ठीक आहे. फॉलो करा विस्तार मराठी. खरी बातमी, भावना आणि सत्य मराठीत.